बराच वेळा सलाईनसाठी लागणाऱ्या साहित्याचे आवाजचे संवाद दर हॉस्पिटलच्याच मेडिकल स्टोअरमधून लावले जातात. तुमची अशी पुन्हा फसगत होऊ नये म्हणून जाणून घ्या रुग्णाचे मेडिकल बाबतीत हक्क आणि अधिकार. जेव्हा तुम्ही डे केअरमध्ये असताना तुम्हाला सलाईन लावण्यासाठी सांगितले जाते त्यावेळेस सलाईनसाठी लागणारे साहित्य आणि जी काही औषधे किंवा जे इंजेक्शन असतात ते तुम्ही तेथील नर्स सिस्टर यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन मागून घ्या आणि ते प्रिस्क्रिप्शन तुमच्या हातात ठेवा आणि त्यातील साहित्य तुम्ही बाहेरच्या मेडिकलमधून आणू शकता. मी असं का सांगतोय तर या बाबतीत जेव्हा सलाईन लावली जाते त्यावेळेस दिलेले प्रिस्क्रिप्शन हे परस्पर मेडिकलच्या स्टोअरमध्ये पाठवले जाते जे की हॉस्पिटलचेच असते आणि तेथे आवाजचे संवाद दर लावले जातात आणि जे दर तुम्ही फायनल बिल करताना तुम्हाला बघून तुम्ही अवाक होऊ शकता. इथून पुढे परस्पर ही चिठ्ठी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊ देऊ नका. पहिल्यांदा तुम्ही ती चिठ्ठी तुमच्या हातात घ्या ज्यामध्ये प्रिस्क्रिप्शन आणि साहित्य दिलेले असेल. डॉक्टरांना किंवा नर्सला रुग्णाच्या किंवा नातेवाईकाच्या परवानगीशिवाय परस्पर त्याच्या मेडिकलमधून सलाईनचे साहित्य आणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. सलाईन लावण्यापूर्वी किंवा त्यासाठी लागणारे साहित्य उदाहरणार्थ सलाईन बॉटल, IV सेट, सुई आणण्यापूर्वी नर्स किंवा डॉक्टरांनी नातेवाईकांना औषधाची यादी म्हणजेच प्रिस्क्रिप्शन देणे गरजेचं आहे. नातेवाईकांना अंधारात ठेवून परस्पर हॉस्पिटलच्या मेडिकलमधून सामान आणून त्याचे बिल थेट फायनल बिलमध्ये जोडणे हा गैरप्रकार मानला जातो. सलाईनचे साहित्य हॉस्पिटलच्या मेडिकलमधून घ्यायचे की बाहेरून हा पूर्णपणे तुमचा म्हणजेच रुग्णाच्या नातेवाईकांचा अधिकार आहे. अनेकदा हॉस्पिटलच्या अंतर्गत मेडिकलमध्ये सलाईनच्या साहित्यावर जास्त किंमत म्हणजेच MRP लावली जाते तर बाहेरील मेडिकलमध्ये त्यावर मोठी सूट म्हणजे डिस्काउंट मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला बाहेरील साहित्य आणण्याचा पूर्ण हक्क आहे. जर रुग्णाची तब्येत अचानक खूप खालावली असेल आणि औषध आणायला वेळ नसेल म्हणजेच इमर्जन्सी केस असेल तरच डॉक्टर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी परस्पर औषध किंवा सलाईन वापरू शकतात. परंतु जर डॉक्टरांनी आधीच दिवस किंवा वेळ निश्चित केली असेल म्हणजेच प्लॅनड व्हिजिट असेल तर ती इमर्जन्सी नाही. अशा वेळी त्यांनी तुम्हाला आधी चिठ्ठी देणे बंधनकारक आहे. यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा सिस्टर्सशी थेट बोला. त्यांना स्पष्ट सांगा की आम्हाला सलाईनसाठी लागणाऱ्या साहित्याची चिठ्ठी म्हणजेच प्रिस्क्रिप्शन द्या, आम्ही ते बाहेरून घेऊन येतो. आणि नियम ही आठवण करून द्या कारण अन्न व औषध प्रशासनाच्या म्हणजेच FDA नियमानुसार औषधे बाहेरून आणण्यासाठी मुभा आहे हे त्यांना नम्रपणे सांगा. हॉस्पिटल तुम्हाला नकार देऊ शकत नाही. जाणून घ्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना माहीत असणे गरजेचे असलेले मुख्य कायदेशीर नियम खालीलप्रमाणे सांगतो. 1. स्वतःच्या मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती करता येत नाही. म्हणजेच रुग्ण कोणत्याही परवानाधारक मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करू शकतात. हॉस्पिटल प्रशासन किंवा डॉक्टर रुग्णाला त्यांच्याच अंतर्गत फार्मसीमधून औषध खरेदी करण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. अशी सक्ती करणे हा ग्राहक संरक्षण कायदा 2019 कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत अनुचित व्यापार प्रथा म्हणजेच अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस मानला जातो. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधाची चिठ्ठी म्हणजेच प्रिस्क्रिप्शन रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाच्या हातात देणे बंधनकारक आहे. नातेवाईकाच्या संमतीशिवाय प्रिस्क्रिप्शन थेट हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये पाठवणे नियमाचे उल्लंघन आहे. प्रत्येक रुग्णालयाने त्याच्या दर्शनी भागात मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्ट बोर्ड लावणे अनिवार्य आहे. यामध्ये असा मजकूर असावा की या रुग्णालयातील औषध दुकानातून औषध खरेदी करण्याची सक्ती नाही. रुग्ण बाहेरून औषधे आणू शकतात असा मजकूर त्यावर असणे गरजेचं आहे. मेडिकल काउन्सिलच्या नियमानुसार डॉक्टरांनी औषधाचे जेनेरिक नाव स्पष्ट अक्षरात लिहिणे अपेक्षित आहे जेणेकरून रुग्णाला परवडणारी औषधे निवडता येतील. जाणून घ्या हे नियम मोडल्यास काय कारवाई होते. जर एखाद्या हॉस्पिटलने तुम्हाला त्यांच्याच मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती केली तर अन्न व औषध प्रशासन त्यांच्यावर मोठी कारवाई करू शकते. यामध्ये रुग्णालयाचा परवाना म्हणजेच लायसन रद्द होऊ शकते. रुग्णालय बंद करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. जर तुम्हाला अशा कोणत्याही त्रासाला सामोरे जावं लागत असेल तर तुम्ही थेट FDA म्हणजेच अन्न औषध प्रशासन किंवा ग्राहक मंचाकडे म्हणजेच कंझ्युमर फोरमकडे तक्रार करू शकता.